एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल, वेलकम बैक टू अनदर व्लॉग. सो गाईज, आज आहे 9 एप्रिल म्हणजेच की गुढीपाडवा. तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. सो हेच आहे गाईज, आपल्या सगळ्यांना हे वर्ष खूप जास्त भरभराटीचं, आनंदीचं, समृद्धीचं जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आता वाजले सकाळचे बरोबर 10 आणि आज मी व्लॉग खूप जास्त लेट सुरू केलं आहे. जर असं काय असेल तर मी सकाळपासूनच व्लॉगिंग करायला घेते, पण आज माझं बऱ्यापैकी जेवणसुद्धा आटोपलं आहे. थोडंफारच करायचं आहे. आणि खरं सांगू तर आज अजिबात माझं मन नव्हतं व्लॉगिंग करायचं आणि सकाळपासूनच थोडासा माझा मूड ऑफ होता. बिकॉज खरं सांगते, फॅमिलीची खूप जास्त मला आठवण येत होती आणि मला खूप एकटं वाटत होतं. इवन मी त्रिशालासुद्धा आज बोलली की तू आज घरी राहतेस का, स्कूलला आपण ऑफ घेऊया. तर तिला अजिबात घरी राहायचं नव्हतं, तिला स्कूलला जायचं होतं आणि ती बोलते नाही मम्मा मला कंटाळा येतो, मला स्कूलला जायला आवडतं. तर म्हटलं की ठीक आहे चालेल. मग मी तिला जास्त फोर्स नाही केला आणि म्हटलं की जा म्हणून. आणि शैलेश पण ऑफिसला निघून गेले. तर बस मी मग लागली जेवणाला वगैरे. म्हटलं आता जेवण वगैरे व्यवस्थित करायचंच आहे. आज पाडवा आहे तर गोडाचं जेवण करायचं आहे. आणि पूजा वगैरे केली, सकाळीच पूजा करून घेतली मी लवकर. आणि म्हटलं की चला आता व्लॉग स्टार्ट करूया. थोडासा मूड माझा चांगला होतो बिकॉज मला व्लॉगिंग करायला खूप आवडतं. तर म्हटलं की ठीक आहे व्लॉग करूया. आणि हे आहेच आमचं पार्सल माझ्याजवळ असतंच. सो त्याला सांभाळून सगळं करायचं म्हणजे अजून जास्त मला थोडंसं टफ जातं. बट एनिवेज होऊन जातं सगळ्या गोष्टी. तर चला मग आता जेवण दाखवते की मी काय काय माझं जेवण बनवून झालं आहे आणि अजून काय काय बनवायचं आहे. तर चला किचनमध्ये. तर जेवणाची तयारी म्हणाल तर माझं रेडी आहे वरण, जे फोडणीचं साधंसं वरण असतं तेच बनवलं आहे. आणि भात बनवलेला आहे. आणि ही आहे बटाट्याची भाजी, गोडी बटाट्याची भाजी. आणि ही आहे खीर, शेवयांची खीर. सो इतकं माझं जेवण तर आटपून झालं आहे आणि 10:15 झाले. आणि तर मग मी विचार करते, आता माझ्याकडे आहे हे पनीर. तर हे वाडीलालचे मलाई पनीर आहे, हे इंडियन स्टोअरला मिळून जातं. आणि तर विचार करते पनीर मसाला बनवते. आणि एवढा मोठा कोबी आहे, तर असाही याची किती मी भाजी बनवणार, तेवढी तरीच होऊन जाईल ती. तर मग विचार करते आहे कोबी आणि कांद्याची भजी बनवते आणि पुऱ्या तळते. सो हे माझे 3 पदार्थ बनवायचे आहेत. तर आता मला तेच बनवायला घ्यायचं आहे. तर होऊन जाईल, बाकीचं तर सगळं आटपलं आहे. आणि देवांचं मागून मम्मा चाललंय, त्याला चिप्स हवे. सो त्याला पहिला चिप्स देते आणि मग तुमच्याशी बोलते. तर मी तुम्हाला मगाशी बोलली की मी आज बनवणार आहे पनीर मसाला. तर म्हटलं की क्विकली याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि खूप मस्त टेस्टी एकदम शाही पनीर असं तयार होतं. तर मी तुम्हाला दाखवते की त्याच्यासाठी मी काय काय प्रिपेअर केलं आहे. तर मी हे 2 टोमॅटोज घेतले आहेत बिकॉज पनीर पण जास्त आहे, 2 पॅकेट्स आहेत म्हणून मी 2 टोमॅटो घेतले आहेत. 1-1.5 कांदा आहे, हा मोठा कांदा आहे. आणि थोडेसे लसूण घेतले आहे, थोडंसं आलं घेतलं आहे. आणि एकदम शाही पनीर बनण्यासाठी मी थोडेसे काजू घेतले आहेत. सो यांना आता मला मस्त तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याचं आपल्याला पेस्ट बनवायचे आहे. पण हे तेलात टाकायच्या अगोदर आपल्याला काही गरम मसाले फोडणीला घालायचे आहेत. तर मी गरम मसाल्यात घेतला आहे दालचिनी आणि एकच हे स्टार फूल घेतलं आहे. आणि 3-4 मी हे काळी मिरी घेतलं आहे. आणि हे आपलं वेलची घेतली आहे, ग्रीन वेलची मी 2-3 घेतल्या. पटकन मी तुम्हाला दाखवते की पुढे सगळं कसं करायचं आहे ते. सो चला.
अजिबात तुमच्याशी बोलायला वेळच भेटला नाही. 11:15 झाले आणि सॉरी 11:15 झाले आणि पटापट कामाला लागली आणि झालं आहे बऱ्यापैकी जेवण. फक्त आता भजी बनवायची आहे आणि मग सगळं जेवण रेडी आहे. तर हे भजीचं बॅटर मी रेडी केलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं कढीपत्ता पण टाकलं आहे. त्याने खूप छान टेस्ट येते भजीला. आणि देवांश तर थोडा क्रँकी झाला आहे. सकाळी लवकर उठलेला तो 6 वाजता वगैरे, तर आता तो झोपेला पण आला आणि त्याला भूक पण लागली आहे. तर म्हटलं थोड्याशा तरी भजी बनवते आणि मग शैलेश पण यायचा टायमिंग होतो आहे आणि त्याला पण भरवून घेते की मग तो झोपून जाईल. अदरवाईज मग खूप जास्त आता तो कंटाळला एकटा एकटा खेळून. म्हटलं की मग ते थोड्याच बनवते, अदरवाईज सगळ्या पण बनवून घेईन जर तो शांत राहिला तर. खूप घाई होते असं काय असेल तेव्हा. आणि देवाला सुद्धा नैवेद्य करायचं आहे आणि त्याच्यानंतरच म्हटलं त्याला वगैरे भरवून घे. पण खूप मजा पण येते जेव्हा सण असतात तेव्हा असं काय करायला खूप छान पण वाटतं. एक वेगळाच आनंद उत्साह असतो. त्याच्यामुळे मला तर खूप आवडतात सण. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगपासून बोलते, मला खूप जास्त आवडतं सण सेलिब्रेट करायला. भले साध्या पद्धतीने तर साध्या पद्धतीने, पण ठीक आहे, मला खूप जास्त आवडतं सेलिब्रेट करायला. तर देवासाठी नैवेद्याची थाळी मस्त तयार आहे. इथे आहे भजी, इथे आहे मस्त पनीर मसाला, बटाट्याची भाजी आणि खीर आणि पुऱ्या. सो ही मस्त थाळी रेडी आहे आणि देवाकडे सुद्धा मी आता बत्ती करून घेतली आहे. तर आता नैवेद्य पटकन दाखवून घेते. नंतर मला देवांशला सुद्धा भरवायचं आहे, त्याच्यासाठीच घाई झाली आहे. म्हटलं की पहिला देवाला दाखवते आणि मग त्याला भरून घेते. आणि शैलेश पण आता येतीलच एक 10-15 मिनिटात. सो चला. नैवेद्य वगैरे दाखवून झालंय, 12:05 झाले. आता म्हटलं याला भरवते आणि तुम्हाला मी दाखवते. आणि घराची काय हाल करून ठेवले. देऊ तर सगळं काय केलंय, आय मीन व्हॉट इज दिस. तुम्ही इथे पण बघू शकता सगळं टॉवेल वगैरे त्याने टाकलंय. घरभर खेळणी करून ठेवली आहे. तर आता मला किचन तर आवरायचंच आहे आणि आता हे पण आवरायचं आहे, पण आधी याला भरवूनच घेते. सो कामात कामं लावून ठेवतो हा. ए बाबू तू काय केलं राजा, काय केलं. सो चला पटकन याला भरवून घेते. तर शैलेश जस्ट आले आहेत. शैलेश कसं झालं जेवण? खूप मस्त झालं. सणाला असं वेगवेगळं जेवण खायची मजाच वेगळी असते. हा खरं, छान बनवलं, एकदम चांगलं. आणि बस आता मला जेवायचं आहे. बाकी सगळी कामं झाली आहेत. किचन थोडंफार आवरायचं आहे, फक्त क्लीन करून घ्यायचं आहे. तर ते करून घेईन. पण म्हटलं ते आले आहे तर त्यांच्याबरोबर जेवण घेते. बरं वाटतं कोण असलं कंपनी तर, अदरवाईज एकटीला जेवायचा पण कंटाळा येतो. तर चला मग आता जेवते आणि मग तुमच्याशी बोलते. तर तुम्ही बघितलातच तो झोपला, आता जस्ट झोपला. शैलेश पण गेले ऑफिसला परत आणि बस नंतर मग किचन वगैरे आवरलं, सगळं घर वगैरे आवरलं आणि सगळं किचन पण क्लीन करायचं होतं ते केलं. आणि इकडे बघू शकता किचनवरती पण जे काय म्हणजे मी जेवण बनवलं होतं, जे मोठे मोठे आपले भांडी पडतात ती सगळी मी धुवायला टाकली. आणि हे छोट्या छोट्या कंटेनरमध्ये मी सगळं जेवण भरून ठेवलं. हे सगळे मायक्रोवेव्ह सेफ कंटेनर आहेत, त्याच्यामुळे म्हणजे रात्री आता डायरेक्ट मायक्रोवेव्हला गरम केलं की काही टेन्शन नाही, डायरेक्ट जेवायला बसता येईल. अदरवाईज ना खूप किचनवरती असं मोठी मोठी भांडी मला जास्त असं अडचण वाटते. तर मग मी असंच करते, काढून ठेवते मायक्रोवेव्ह सेफ बाउलमध्ये वगैरे. तर बस गाईज आजचा दिवस इकडेच आता संपतो आहे. आता संध्याकाळी असं काही स्पेशल नाही आहे, बिकॉज आता शैलेश ऑफिसवरून संध्याकाळी येतील, प्रिशा येईल त्यांच्या आधी थोडा वेळ स्कूलमधून.
सो मी अशाच प्रकारे सिम्पलचा हाचा गुढीपाडवाचं सेलिब्रेशन केलं आणि छान वाटलं मला तरी. पूजा वगैरे छान झाली, छान गोडाचं जेवण बनवलं. शैलेशला खूप आवडलं आणि खरंच खूप जेवण छान झालं होतं. पटापट 12च्या आत मी एवढं सगळं आटपून घेतलं सकाळपासून. आणि देवांश पण आता झोपला आहे तर मी पण थोडासा आराम करीन. सो गाईज बस आजचा व्लॉग पण मी आता इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा माझा सिम्पलचा गुढीपाडवाचा सेलिब्रेशन बघायला आवडलं असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.